चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. पाचारण करूया हरिभक्ती परायण रामदास महाराज देसाई यांचं. हरी हरे राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे राम हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण चंदनाचे हात पाय ही चंदन चंदनाचे हात पाय ही चंदन परिसा नाही न कवण्या परिसा नाही न कवण्या दीपा नाही पाठी कोटी अंधकार दीपा नाही पाठी कोटी अंधकार सर्वांगी साखरावणी गोड सर्वांगी साखरावणी गोड म्हणे तैसा सज्जना तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी तैसा सज्जना तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी पुन्हा मिळची ना पुन्हा मिळेली ना पाहता पुन्हा मिळेली ना चला प्राप्त प्रसंग आपल्याला माहिती आहे. विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती आपल्यावरती कृपा करतो असा एक अभूतपूर्व सोहळा आपल्या इथं साजरा करतो. ज्यानं विश्व निर्माण केलं तो विश्वाच्या मालक ब्रह्मांडाचा अधिपती सुख शोधण्यासाठी आला. ते सुख कुठं मिळतं याचं गोड चिंतन साधू संतांनी सांगितलं. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्यानं जग निर्माण केलं तो जगाचा मालक सुद्धा सुखासाठी या साधू संतांच्या जवळ आला. असा एक महापर्व काळ. जगद्गुरु तुकोबारायांचा सेवेसाठी घेतलेला अभंग खूप सुंदर आहे. तुकोबारायांचा प्रत्येक अभंग जर बघितला तर जगद्गुरु तुकोबाराय अगदी लहानापासून थोरांच्या पर्यंत प्रत्येकाच्या शंकेचं निरसन तुकोबारायांनी करावं. अगदी सुंदर एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुकोबाराय ज्यावेळेस देहूमधून पंढरपूरच्या दिशेला जावावे तर जात असताना तुकोबारायांना लहान लहान लेकरं दिसावी. ती लहान लेकरांनी तुकोबारायांना प्रश्न विचारावा, महाराज कुठे चालला? तुकोबारायांनी सांगावं, मी देवाच्या गावाला चाललंय. खूप सुंदर चिंतन तुकोबारायांनी सांगावं. येताय का? काय करायचं? तुकोबारायांनी उत्तर खूप सुंदर दिलं. तुकोबारायांनी सांगावं, जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची गावा जाऊ देवाची गावा देव देईल विसावा देव देईल विसावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची गावा
प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर खूप सुंदर दिलं. अरे त्या लहान लेकरांना तुकोबराने सांगावं. तिथं गेल्यानंतर देव काय करतो तुकोबराने सांगावं. देव देईल विसावा. अरे जगाच्या मालकाच्या दारात गेलं ना की अगदी सुखाचा विसावा मिळतो. ज्ञानोबरांनी तेवढ्यासाठी एक खूप छान प्रमाण दिलं. ज्ञानोबरांनी सांगितलं देवाची द्वारी उभा क्षणभर. देवाच्या दारात उभं राहा, देवाच्या जवळ जा. विश्वाचा मालक आपल्यावरती कृपा करतो. एवढा अभूतपूर्व सोहळा साजरा करतोय. त्या सोहळ्यामध्ये तुकोबरायांच्या समोर काही साधक मंडळी बसावी आणि तुकोबरायांना हात जोडावं आणि महाराजांना सांगावं, महाराज संत कसे आहेत तो, कुणाला साधू म्हणावं, कुणाला संत म्हणावं. तुकोबराने हात जोडलं आणि बसलेल्या साधकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक उत्तर दिलं. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. ज्या साधकाकडं ज्या साधूकडं एकही अवगुण बघायला मिळत नाही त्याला साधू म्हणावं, त्याला संत म्हणावं. बसलेल्या साधकांनी प्रश्न केला, मग महाराज ओळखायचं कसा. तुकोबराने ज्ञानोबराय डोळ्यासमोर ठेवले. ज्ञानोबरायांच्या अंगावरती लोकांनी दगड मारली, चिखल फेकला, शेण फेकलं. अरे जी माधुगिरी मागून आणली होती त्याच्यामध्ये माती मिक्स केली. विश्वाचा मालक ज्ञानोबरायांच्या समोर उभा राहिला आणि ज्ञानोबरायांना प्रश्न विचारला, माऊली तुम्हाला यांनी त्रास दिला, यांच्यासाठी काय. ज्ञानोबराय म्हणले काहीच नको, जे खळांचे व्यंकटी सांग बस. याला साधू म्हणावं, याला संत म्हणावं. बसलेल्या साधकांनी प्रश्न केला, महाराज एवढं तुम्ही ठाम सांगता, मग याच्यापेक्षा वेगळं काहीतरी सांगा ना, की संत आम्ही वेगळ्या पद्धतीनं कसा ओळखावा. तुकोबराय घरात गेले. घरातून 4 वस्तू महत्वाच्या आणल्या. एक चंदन, दुसरा परीस, तिसरा दिवा, चौथी साखर. 4ही गोष्टी तुकोबरायांनी साधकांच्या समोर ठेवल्या आणि तुकोबरायांनी सांगावं, माझा साधू माझा संत या वस्तूंच्या सारखा. अरे यांच्याकडे एक चांगला गुण बघितला ना, त्याच्या लाख पटीनं माझ्या साधूकडे संतांच्याकडे गुण बघायला मिळतील. तुकोबरायांच्या समोर बसलेल्या साधकाने प्रश्न केला, महाराज एवढं तुम्ही ठाम सांगताय, मग सांगा ना काय कुणाला साधू म्हणावं. या काय वस्तू गळ्यासमोर तुम्ही ठरल्यात. तुकोबरायांनी 2 वस्तू हातात धरल्या. तुकोबरायांनी हातामध्ये पहिली वस्तू घेतली, तिचं नाव आहे चंदन. अरे चंदन तुकोबरायांनी हातामध्ये घ्यावा आणि त्या बसलेल्या साधकांना सांगावं, येड्याओ हा जो चंदन आहे ना, नीट बघा, या चंदनाकडे तुम्हाला चांगला गुण बघायला मिळेल. चंदन कुणीही उगळा, कसाही उगळा, कधीही उगळा, चंदन फक्त सुगंध देण्याचं कामच करतो. बसलेला साधक म्हटलं, मग महाराज एवढं तुम्ही चंदनाचं चांगलं गुण सांगताय, वाईट गुण कोणता. तुकोबराने त्याच्या पुढे सांगितलं, चंदन याचा वाईट गुण असा आहे, हा चंदन जर एखाद्या वेळूच्या झाडाजवळ उगवला तर तो चंदन त्याला सुगंध देत नाही. हा चंदनाचा वाईट गुण. भागवतामध्ये सांगितलंय, एकदा वेळू ब्रह्मदेवाजवळ गेला, हात जोडलं, देवा या पृथ्वी तलावरती सगळ्यांच्या वरती चंदन कृपा करतोय, माझ्यावरती करत नाही ना. ब्रह्मदेवानं चंदनाला बोलवून घेतला, हात जोडलं आणि चंदनाला विचारलं, का रे बाबा तू सगळ्यांच्या वरती कृपा करतो, मग या मानग्यावरती वेळूवरती बांबूवरती तुझी कृपा का नाही. त्या चंदनानं हात जोडलं आणि चंदनाचं उत्तर खूप सुंदर आहे. चंदनानं उत्तर दिलं, म्हणले, देवा या पृथ्वी तलावरती झाडं जन्माला घातलीस, हे झाडं तयार झाली, या झाडाच्या फांद्या पानं फुलं खाली वाकल्यात आणि ती झाडं आपल्याला सांगतायत, अरे या पृथ्वी तलावरती आम्हाला या त्या जगाच्या मालकानं जन्माला घातलंय म्हणून आम्ही त्याला शरण आहे. मग म्हणले, देवा मला सांगा, हा कळक हा मानगा तळापासून शेवटपर्यंत कुठंही वाकलेला नाही. मग देवा जो तुझ्या समोर जर वाकत नसेल त्याच्यावरती कृपा चंदनाची होणं शक्यच नाही. विठ्ठला अरे ज्या व्यक्ती जर एखादा मनुष्य असेल, तो जर देवाच्या समोर वाकत नसेल, तो देवालाच मानत नसेल, तो संतांना मानत नसेल, तर त्याच्यावरती चंदनाची कृपा होत नाही. जगद्गुरु तुकोबराय त्याच्या पुढे सांगतायत, अरे म्हणून तर माझ्या संतांच्या संगतीमध्ये जेवढी येतात त्यांच्यावरती संतांची कृपा होते. संतांची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये आला पाहिजे का, कारण त्या साधूकडं त्या संतांच्याकडं एकही अवगुण बघायला मिळत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. विठ्ठला अशा बऱ्याचशा वस्तू तुकोबरायांनी सांगितल्या. दुसरी वस्तू परीस सांगितली, परीसाचा चांगला गुण सांगितला. सगळ्या वस्तूवरती कृपा. सगळ्या वस्तूला परीस लावल्यानंतर सोनं करतो, पण मातीचं सोनं करत नाही. परीसाचा वाईट गुण. मग तुकोबराय म्हणले, माझ्या साधूकडे एकही अवगुण नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून
पाहता अवगुण मिळेचे ना विठोबा रखुमाई. हे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. वा, काय सांगाल या सेवेकऱ्याबद्दल? खूप सुंदर रामदास महाराज. कीर्तन दोघे करतात, विद्वान आणि संत. समाजातल्या पहिल्या माणसासाठी जो कीर्तन करतो तो विद्वान, पण शेवटच्या माणसाचा विचार करून जो कीर्तन करतो तो संत. वा वा हे वा वा. विद्वानासारखं होतं, पण त्यापेक्षा संताच्या कीर्तनासारखं हे कीर्तन होतं. तुम्ही चंदन, त्यानंतर परीस, साखर, दिवा या सगळ्या गोष्टी या अभंगातल्या मांडताना तुकाराम महाराजांनी त्या वस्तू आणून दाखवल्यात. हे जे तुम्ही चित्र सजीव केलं ना, याने लोकांच्या मनपटलावर त्या अभंगाचा भाव इतका छान ठसला की तो कशाने पुसणार नाही. वा वा. आणि असं शेवटच्या चरणातून निरूपणाला सुरुवात करावी ही कधी कधी माझी फार आवडीची पद्धत आहे. त्यामुळे मला त्यात आणखी छान वाटलं. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या सोनी मराठीच्या उपक्रमात आपण येऊन या रंगमंचाला आणखी सुशोभितच केलं असं मी म्हणेन. आपल्या पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा. खूप छान. ताई, काय सांगा? श्री हरिभक्त परायण रामदास महाराज देसाई. खरंच चंदन ज्या परिसरामध्ये राहतो त्या सर्व वृक्षवल्लींना तो सुगंध देतो, पण बांबूच्या झाडाला सुगंध देत नाही. तर बांबू रडत रडत संताकडे गेला की सर्वांना सुगंध दिला, पण माझ्यावर अन्यायच केला, सुगंध दिला नाही. तेव्हा चंदनाने सांगितलं, अरे राजा, तुला सुगंध दिला असता, पण तुझ्या इंचावर गाठी आहेत, वा, वा, म्हणून वा, तोंडावर वा. 10 शिव्या देणारा परवडतो, पण आतल्या गाठीचा परवडत नाही. वा वा. तो घरात असो किंवा दारात असो. पण संत आमचे एवढे दयाळू होते, त्या बांबूकडं एवढा आतल्या गाठीचा बांबू होता तरी संताकडे रडत गेला. संत म्हणले, जाऊ दे, नको रडू, जरी चंदनाने तुझ्यावर अन्याय केला पण मी करणार नाही. उंच पताकाचे भार, उलट वारकरी संप्रदायाची पताका बनवलं बांबूला, आणि चंदन उगळला की पहिला त्या काठीला लावावं लागतो. हे संतांचं हृदय एवढं फार मोठं आहे, म्हणून संतांना वा, 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 चंदनाची सुद्धा उपमा दिलेली आहे. तेव्हा महाराज, तुम्ही आज फार सुंदर विवेचन केलं, संप्रदायाच्या पद्धतीने मार्मिक चिंतन केलं आणि सुंदर कीर्तन केलं. खरंच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच आपलं महाराष्ट्रात नाव व्हावं. धन्यवाद. महाराज, चंदनाचा विषय अभंगात आला, स्वतः दिसतं, आजूबाजूच्या सगळ्यांना ते सुगंधित करतं. तेच कार्य चंदन रूपी तुम्हीही करताय. महाराज, तुमच्या अनुमती असेल तर मी त्यांना मंचावर नक्कीच. यात आहे. अशाच जोड्या आहेत की ज्यांच्यामुळे वारकरी शिक्षण संस्था खंबीरपणे उभ्या आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जोरदार टाळ्यांनी यांच्या सहकार्यांना दाद द्यावी. आजच्या कीर्तन सेवेची तर तुम्हाला पावती मिळाली. आमच्या या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या परिवाराकडून पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण. 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 माऊली, आता येणाऱ्या सेवेकऱ्याची गोष्ट जरा अद्भुत आहे. यांच्या आयुष्यातील पहिलं कीर्तन होतं आणि यांच्या मनात एक इच्छा होती की माझं पहिलं कीर्तन आमच्या मंदिरात व्हावं, कुळातील संतांसमोर व्हावं. पण याच वेळी मनाच्या विरुद्ध एक गोष्ट घडत होती. काय होती ती? तर कीर्तनाचं आयोजन करणाऱ्या सगळ्या आयोजकांनी कीर्तनासाठीचा भव्य मंच बाहेर उभा केला होता हजारो लोकांसाठी. काय करू? पांडुरंगाला हात दिली, पांडुरंगाकडे मागणं मागितलं की देवा, येऊ दे मला आतमध्ये. ऐकलं माझ्या विठूने त्यांचं गाऱ्हाणं आणि पावसाला सुरुवात झाली. महाराज मनोमने हसले की आज आशीर्वाद दिला तो पावसाच्या रूपाने, आणि त्या मनातली इच्छा पूर्ण झाली. आयुष्यातलं पहिलं कीर्तन तेही सादर झालं कुळातील संतांच्या मंदिरात. तर माऊली, स्वागत करूया हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज भागवत यांचं. आढळ वैराग्य प्रगटे अंगी, बसता संगी संतांची या, बसता संगी संतांची या, बसता संगी संतांची या. आढळ वैराग्य प्रगटे अंगी, बसता संगी संतांच्या, बसता संगी संतांच्या, बसता संगी संतांच्या. दिव्य भोगी विटे मन, मृत्तिके समान सोने रूपे, मृत्तिके समान सोने रूपे, मृत्तिके समान सोने
दिव्य भोगी विटे मना मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे परमामृता नाही जाड अप्सरा द्वाड वाटती त्या अप्सरा द्वाड वाटती त्या अप्सरा द्वाड वाटती त्या परमामृता नाही झाड द्वाड वाटती त्या अप्सरा द्वाड वाटती त्या अप्सरा द्वाड वाटती त्या दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे दिव्य भोगी विटे मना मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे निळा मने यहलोकीचे भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी निळा म्हणे इहलोकीचे भोगते साचे मना परी भोगते साचे वमना परी भोगते साचे वमना परी दिव्य भोगी विटे मन मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे मृत्तिके समान सोने रूपे दिव्य भोगी विटे मन मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे मृत्यु के समान सोने रूपे विठ्ठल 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 कुंडलिका वरदा हरिहर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्री पिंपळनेर क्षेत्र निवासी असणारे श्री जगद्गुरु तुकाराम महाराज कृपांकित असणारे श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग असून या अभंगाद्वारा श्री संत निळोबाराय संत संगतीचं दुर्लभ फल प्रतिपादित करतात. विठ्ठल विठ्ठल सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज निळोबारायांकरता पुन्हा अवतीर्ण होतात. निळोबारायांच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि कृपा करतात. प्रसाद देऊनी केले सुखी. अशा संत वैराग्य मूर्ती संत तुकाराम महाराजांची भेट होणं आणि त्या भेटीतून त्या जीवाला किंवा आम्हाला काय प्राप्त होतं महाराज त्याचंच वर्णन प्रस्तुत अभंगामध्ये करतात. महाराज म्हणतात आमच्यामध्ये वैराग्य प्राप्त नव्हे वैराग्य प्रगट झालं. आढळ वैराग्य प्रगटे अंगी. आमच्या अंगामध्ये वैराग्य प्रगट झालं. काय वेदांत शास्त्राच्या दृष्टीने वैराग्य म्हणजे वेदांत असं सांगतं इहलोकापासून तर ब्रह्मलोकापर्यंत असणाऱ्या सर्व सुखांचा त्याग करणं म्हणजे वैराग्य. महाराज कसं शक्य आहे? जीव सुख प्रवृत्त जीवन जगण्याकरता जीवाला अपेक्षित आहे. प्रत्येकाला सुख अपेक्षित आहे. त्या आशेने जन्म चाललाय. सुखाच्या आशेने जर माणसाचा जन्म चालला असेल तर सुखाचा त्याग करायचा. हो सुखाचा त्याग करायचा. का सुखाचा त्याग करायचा? आता जर आपण या विषयिक सुखाचा त्याग केला नाही तर आपल्या पारमार्थिक सुखाचा अंत झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो पण एक शब्द महत्वाचा आहे. आम्हाला जे वैराग्य प्राप्त झालं ते आढळ अशा स्वरूपाचं आहे. आढळ वैराग्य प्रगटे अंगी. आढळ वैराग्य. आढळ याचा अर्थ का? आढळ म्हणजे शाश्वत वैराग्य. महाराज असं वैराग्य जर प्राप्त झालं तर त्या वैराग्याचा परिणाम म्हणून अजून काय जीवाला प्राप्त होऊ शकतं तर महाराज म्हणतात इह लोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंत कितीही दिव्य भोग जरी असले तरी त्या संबंधी मन विटतं. अर्थात संत हे वैकुंठातही राहून आलेले तिथले दिव्य भोग सुद्धा पाहिलेले. काय आहे आपल्याकडे कोणी गेल्यानंतर स्वर्गवासी वैकुंठवासी अशी लिहिण्याची प्रगती. नरकवासी शक्यतो कोणी लिहित नाही. कोणीच लिहित नाही. पण मला वाटतं तिथेही गेल्याशिवाय कोणी राहत नाही.
तर तिथं गेलं नसतं तर ते डिपार्टमेंटच बंद पडलं असतं. आणि म्हणून वैकुंठात आपण गेलेलो नाहीये, पण संतांचं वर्णन आहे. वैकुंठात अनंत प्रकारचे दिव्य भोगे, एवढे दिव्य भोगे, पण त्या संबंधी मन विटतं. अहो तुकाराम महाराजांना तर पंढरीशाने मोक्ष देऊ केला, ज्या मोक्षाकरता सगळे तळमळ करतात. महाराज म्हणतात, मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मोक्ष सुका हनू लागला, मोक्ष पद तुच्छ केली या कारणे, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी, किंवा मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी. मोक्षाला सुद्धा झिड करणारे संत असतात. अजून महाराज, अजून आम्हाला स्वर्गातलं अमृत दिलं आणि अप्सरा दिल्या तरी आमचं मन त्याच्याकडेही लागत नाही. परमामृता नाही चाड, अप्सरा द्वाड वाटती त्या, अप्सरा त्या सुद्धा द्वाड वाटतात. शुकमुनींचा दृष्टांत आहे. शुकमुनींना ध्यानातून भंग करण्याकरता इंद्राने अप्सरा पाठवल्या, त्या ध्यानातून भंग करू लागल्या. ध्यान भंग झाले शुकमुनी, आणि शुकमुनी त्यांना म्हणतात, कशा करता आले? अहो या 16-17 वर्षाच्या या आयुष्यामध्ये, वयामध्ये तुम्ही परमार्थ करता, तुम्हाला माहित नाही का 16 वर्ष धोक्याचं असतं ते. अहो माझ्याकडे बघा, मी किती सुंदर आहे. त्यावेळेला त्या शुकमुनींनी सांगावं, माते तुझं जे सौंदर्य आहे ते माझ्या आईच्या उदरामध्ये 12 वर्ष लपून पाहिलेले. अहो महाराज, तुम्ही जे उदर पाहिलं ते तुमच्या आईचं उदर आहे, पण माझं उदर सौंदर्य सुगंधी द्रव्यांनी भरलेलं आहे. उदर फाडून दाखवलं, सुगंधी द्रव्य दिसले. शुकमुनींचे उद्गारे, माते हे जर मला अगोदरच माहित असतं ना तर तुझ्याच पोटी जन्म घेतला असता. महाराज तर म्हणतात, इह लोकातले सगळे भोग आता आम्हाला नाशिवंत, आम्हाला त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची आसक्ती वाटत नाही. महाराज प्रमाण देतात, रामकृष्ण हरी. महाराज काय सांगाल या सेवेकऱ्याबद्दल? खूप छान प्रसाद महाराज. गाण्यासह निरूपणाची दृष्टी, तुमच्या सर्वांगात विचार केला कीर्तनाच्या, तर आपण सर्वांगाला छान परिपूर्ण करूनच या मंचावर आलाय. आपल्या येण्याने मंच खूप आनंदित आहे. आणि मला असं वाटतं, या भागवत धर्माचा प्रसाद आपल्याला मिळतो तेव्हा असं कीर्तन आपल्याकडून होतं. म्हणून तुम्ही प्रसाद महाराज भागवत बरोबर आहात. मी तुमच्या कीर्तनाने फार प्रसन्न आहे. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी कीर्तनाच्या खूप खूप शुभेच्छा राहतील. खूप छान. ताई, या ठिकाणी आता श्री हरिभक्तपरायण प्रसाद महाराज भागवत यांनी सुंदर असं कीर्तन केलेलं आहे. आढळ वैराग्य प्रगटे. वैराग्य कसं असावं ते तुम्ही फार छान सांगितलं. वैराग्याची व्याख्या छान असं विवेचन केलं. तुम्हाला महाराज खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली, मी जर तुम्हाला विचारलं की तुमच्या पहिल्या वारीची आठवण काय, तर काय उत्तर येतं माहिती आहे? सगळ्यात जास्त आपण लहान असतो, घरातील आजी आणि आजोबा आपल्याला वारीला घेऊन जातात, तेही हट्टाने. अशीच आजची आपल्या सेवेकरीची ही गोष्ट आहे. आजी आजोबामुळे तिला वारीची सवय जडली. आजी आजोबामध्येच तिला विठ्ठल आणि रुक्माईची जोडी दिसली, इतकी की ती पुढे जाऊन या मंचावरची आजची कीर्तनकार शोभावी एवढी. माऊली, पाचारण करूयात हरिभक्ती परायण प्रांजलताई जाधव यांचं. अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा, विठ्ठल पहा उघडा डोळा, विठ्ठल पहा उघडा डोळा. अवघा प्रेमाचा पुतळा विठ्ठल पहा उघडा डोळा, विठ्ठल पहा उघडा डोळा, विठ्ठल पहा उघडा डोळा. जन्म मरणाची येरधारी तुटे भाव भय निर्धारी, जन्म मरणाची येरधारी तुटे भाव भय निर्धारी. जन्म मरणाची येरधारी तुटे भव भय निर्धारी, तुटे भव भय निर्धारी, तुटे भव भय निर्धारी. जन्म मरणाची येरधारी तुटे भाव भय निर्धारी, तुटे भाव भय निर्धारी, तुटे भाव भय निर्धारी. आईचा प्रताप गळा गायनाचे चोखा मेळा, ऐसा प्रताप गळा गायनाचे चोखा मेळा.
ज्ञानी यांचे राजे, योग्यांची माऊली, साधकाचे मायबाप, वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया आदी करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लडेवाळ भक्त श्री संत चोखोबाराया यांचा गोड आणि चिंतनीय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून विठ्ठलपर प्रकरणातील अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला. विठाला विठाला. या अभंगामध्ये माझे चोखोबाराया भगवान परमात्म्याला एक विशेषण देतात. जसं ज्ञानोबारायांना म्हटलं गेलेलं आहे कैवल्याचा पुतळा. ज्ञानोबारायांना कैवल्याचा पुतळा म्हटलं गेलं, माझ्या भगवान परमात्म्याला प्रेमाचा पुतळा म्हटलं गेलं. चोखोबाराया का म्हणतात देवाला प्रेमाचा पुतळा, का म्हणतात चोखोबारायाचं उत्तर ज्यावेळी आम्ही बघतो, महाराज ज्या कुळात माझे चोखोबाराया जन्माला आले त्या कुळातल्या लोकांनी माझ्या देवाचं नावही घेऊ नये, चंद्रभागेमध्ये स्नानही करू नये अशी दुष्ट पापी लोकांची भावना होती. पण सकल संत मांदियाळीला माझ्या भगवान परमात्म्यानं आई सारखं प्रेम दिलं. विठू माझा लेकूर वाळा, भगवंतानं जवळ घेतलं. जात पात धर्म पंथ बाकीच्यांनी निर्माण केला, पण विश्वाच्या मालकानं मात्र सर्वांना जवळ घेतलं. म्हणून चोखोबाराया देवाला प्रेमाचा पुतळा म्हणतात. आणि असा निर्गुण निराकार पंढरीश पांडुरंग परमात्मा अंतरंगाच्या दृष्टीनं तुम्ही बघा असा उपदेश माझ्या चोखोबारायांनी केला. बर माणूस ही जात अशी आहे जिथं फायदा नाही तिथं माणूस कधीच जाणार नाही. महाराज आम्ही जर तुमच्या भगवंताचं मुख बघितलं काय फायदा आमचा यामध्ये. माझे चोखोबाराय म्हणतात जन्माला येताना जे दुःख भोगावं लागतं आम्हाला उपदेश करतात, कारण जन्म मरणाचा फेरा चोखोबाराय म्हणतात आमच्यासाठी नाहीये. काळ जरी आमच्या समोर असला तरी त्याच्या माथ्यावरती पाय देऊन आम्ही भगवंता तुझं नामस्मरण करतो. या उलट देवाचं नाव घेताना थोडासा जरी विक्षेप आला तर तो काळ आम्हाला मृत्यू समान आहे. ऑब्स्ट्रक्शन इन भजन इज अ रियल डेथ. डू नॉट लेट सिंगल मोमेंट ऑफ गॉड बी लॉस्ट फ्रॉम युअर कॉन्स्टेम्प्लेशन. महाराज भजनी विक्षेप तेची पै मरण न वजावा तो क्षण एक वाया. देवा तुझ्या भजनाशिवाय आमच्या मुखामध्ये दुसरं काही नाही, पण येणाऱ्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचं कोट कल्याण करून षड विकारांचा नाश करावा आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला चुकायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन यानं काय होतं, जन्म मरणाची येर झारी तुटे भवभय निर्धारी. उभ्या जन्मात तुझं नाव आमच्या मुखाला नाही आलं तरी चालेल देवा, पण अंत काळाच्या वेळी तुझं नाव आमच्या मुखात यावं आणि आमच्या जन्म मरणाची येरझार चुकावी ही विनंती आहे. ठीक आहे महाराज, आम्ही तुमच्या भगवंताच्या मुखाचं स्मरण केलं, चरणाचं स्मरण केलं, आमचा एवढा मोठा फायदा आहे. तुमचा देव आम्हाला नक्की भेटेल तरी कुठे. सकल संत मांदियाळीने सांगितलेलं आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. जेथे नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे, नारदा मी उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे, ज्या ज्या ठिकाणी कथा कीर्तन असतं त्या ठिकाणी साक्षात भगवंत असतात. आणि अशा कीर्तन प्रवचनामध्ये चोखोबाराय म्हणतात गाये नाचे चोखा मेळा. भगवंतानं चोखोबारायांवरती प्रेम करावं, भगवंताचं नामस्मरण चोखोबारायांनी करावं. महाराज हा भाव आमच्या काही लक्षात येईना. सगळ्याच संतांनी देवाचं भजन केलं, सगळ्या जीवाची येरझार जर देवाचं मुख बघितल्याच्या नंतर होत असेल, पण आम्हाला उपदेश करताना कसा केला. जीव जन्माला आला आणि जन्माला आल्याच्या नंतर आम्ही कामरूपी वासनेमध्ये व्यतीत झालो, आम्हाला परमार्थ कळत नाही, नामस्मरण नामचिंतन कळत नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये 120 नंबरच्या ओवीमध्ये जीवाचं वर्णन सांगितलंय. या विषया वाचुनी काही आणि कस
सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाहे इंद्रियांचा. आमच्या इंद्रियाचा स्वभावच असा आहे, आम्हाला देवाचं नाव घेऊ वाटत नाही. पण चोखोबराय म्हणतात देवानं माझ्यावरती प्रेम केलं का? तिसऱ्या प्रहराची चांदणी बघितली की माझे चोखोबराय काकडा सुरू करायचे. देवानं का प्रेम करावं चोखोबरायांवरती? एक वेळ प्रसंग असा घडला, काकडा म्हणण्याची वेळ चुकली. सोयराबाईला सांगितलं सोयरा जा काटे घेऊन ये. सोयराबाईनं काटे आणले, 4 सराट्याचे काटे आणले आणि 4 उभे काटे आणले. कर 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 जीभ माझ्या चोखोबरायांनी ओढली आणि 4 काटे आपल्या जिभेमध्ये चोखोबरायांनी घालून घेतले. का? तर भगवान परमात्म्याच्या नामाचा प्रताप आगळा वेगळा आहे, तो आम्हाला माहित आहे. याचं स्मरण करून आम्ही विठ्ठल भक्ती करतो, म्हणून भगवंत आमच्यावरती कृपा करतो, आईसारखं प्रेम करतो आणि आमच्या जन्म मरणाची येरझार त्या ठिकाणी चुकली जाते. कथा कीर्तन प्रवचनामध्ये चोखोबराय म्हणतात आम्ही आनंदानं नाचतो, आनंदानं डोलतो. संत महात्म्यांचा एक एक शब्द असा आहे, माझे कोट्यावधी जन्म गेले तरी त्यांच्या एका शब्दावरती बोलण्याचा अधिकार माझा नाहीये, नव्हता. झालेली कीर्तन रूपी सेवा माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, मात्या पित्यांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी अर्पण. चुकीचं ते माझं मला द्या, बरोबर असेल ते संतांची माझ्यावरती असणारी कृपा. एकदा सर्वांनी भगवंताच्या नामाचा प्रताप आगळा वेगळा आहे, त्याचं नामस्मरण सगळ्यांनी आपल्या मुखानं करा. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय कुरे वेणी वाकुळे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुझे नाही उजाडला ही कारणा तुला. करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय, सब संतन की जय. काय सांगाल ताई या सेवेविषयी? श्री हरिभक्त परायण प्रांजलताई जाधव यांनी खूपच सुंदर आज कीर्तन केलं. अवघा प्रेमाचा पुतळा श्री संत चोखोबारायांचा हा अभंग आहे. कर्मठपणाचे बळी त्यांना पडावं लागलं वर्णव्यवस्थेमुळे. कोणत्या जातीमध्ये जन्माला यायचं हे मानवाच्या हातामध्ये नसतं, पण माणसाचं काम जातवान असणं ही जगात सर्वात मोठी जात आहे. मी या माध्यमातून सांगून जाईल. तुमचं गायनही गोड झालं आणि निरूपण सुद्धा खूप सुंदर झालं. तुम्ही कमी वयामध्ये अभ्यास पूर्ण कीर्तन केलं, गोड केलं. मी कीर्तनकाराच्या लाडक्या माझ्या लेकीला खूप खूप शुभेच्छा देईन. प्रांजलताई, आपण खूप गोड कीर्तन सेवा सादर केली. आपलं गाणं खूप गोड आहे आणि त्या गायनाच्या सोबत अभंगाचा विस्तार करताना आपण त्यामध्ये अर्थाची आणखी समृद्धी करावी, त्याने हे कीर्तन आणखी रम्य होईल. आपण सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवणार, श्रोत्यांची अनुसंधान बांधून ठेवणार. त्यामुळे असा हा श्रोत्याच्या मनाचा ठाव घेणारा वक्ता महाराष्ट्राला नेहमी आवडेल. आपल्या पुढच्या वाटचालीला ताई खूप खूप शुभेच्छा. खूप छान. पहिल्या वारीची काही आठवण? पहिल्या वारीची आठवण अशी आहे, वारीत सगळे सोबत होतो आम्ही. माझी आई, तिची आई आणि त्यांची सुद्धा आई. 4 पिढ्या तुम्ही एकत्र वारीत गेलात. 4 पिढ्या. वा 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 वा. तुमच्या घरात आपल्या मुलीने कीर्तनकार व्हावं तर कोणाचं स्वप्न होतं बरं? माझ्या आजोबांचं. भाग्याचा दिवस आहे आज तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही. पुढच्या कीर्तन सेवेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माऊली. रामकृष्ण.
मी आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना मंचावर पाचारण करतो. स्वागत करूया हरिभक्ती परायण प्रसाद महाराज, रामदास महाराज आणि प्रांजल महाराज यांचं. आता पाहूयात यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. ज्या दोन सेवेकऱ्यांची सेवा वारी अशी अखंड पुढे सुरू राहणार आहेत ते आहेत रामदास महाराज आणि प्रसाद महाराज. महाराज आपली वारी अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण. तर माऊली, आपल्या कीर्तन सेवेची वारी ही अशीच अखंड चालू राहणार आहे. तुम्ही पाहत राहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात वारी आपली पंढरीची वारी. एकमुखानं बोला राम कृष्ण हरी.